तर जसं की पावसाळा चालू आहे आणि दरवर्षीप्रमाणे मी कंट्रोल्याची एक नवीन रेसिपी तुम्हाला दाखवत असते। असं पण सगळ्यात पहिले यूट्यूब चॅनलवर 8-9 वर्षांपूर्वी मीच कंट्रोल्याची रेसिपी टाकली होती। जसं वाटत नसेल तर गुगलवर तुम्ही फक्त कंट्रोले रेसिपी टाकायची, माझा व्हिडिओज पहिले येतो। खानदेशी बिबड्याचा म्हणा, कंट्रोल्याचा म्हणा किंवा नायलॉन साबुदाण्याचा म्हणा, या सगळ्या रेसिपीज मीच पहिले टाकल्या होत्या यूट्यूब चॅनलवर, कारण सगळ्यांना ह्या समजाव्या म्हणून। तर आता कंट्रोले नेहमीप्रमाणे मी बऱ्याच रेसिपी चॅनलवर ऑलरेडी टाकलेल्या आहे। आज परत एक रेसिपी तुमच्यासोबत टाकते आहे। ह्याला स्वच्छ धुवून घ्यावं लागतं, त्याच्या काट्या असल्यामुळे त्याच्यात कचरा अडकलेला असतो। स्वच्छ धुवून त्याला चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये धुवून चिरलेले हे कंट्रोले तुम्हाला टाकायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला याला फ्राय करायचं आहे। त्याच्यापूर्वी त्यामध्ये लसूण इथे टाकून द्यायचं आहे आणि आज मी तुम्हाला इथे हिरव्या मिरचीचे दाखवणार आहे, त्यामुळे मिरच्या तुम्हाला हव्या तेवढा तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता। हे थोडं मी नॉर्मल तिखट आणि थोडी एक तिखट अशी मिक्स मिरच्या इथे मी टाकून आता हे कंट्रोले व्यवस्थित इथे फ्राय करून घेणार आहे। आता तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। आज मी ते हिरव्या मिरचीचे दाखवते आहे। यापूर्वी मी लसणाच्या चटणीतले पण जे पारंपरिक आमच्याकडे नेहमी बनवते मम्मी लहानपणीपासून ते टाकलेले आहे आणि ही कंट्रोल्याची भाजी आम्हाला आमच्या पप्पानेच खायला शिकवलेली होती। जेव्हा पप्पा आणायचे तेव्हा ह्या भाजीचं महत्त्व सांगायचे आणि आता तुम्ही गुगलवर पण करून घेऊ शकता, तेव्हा काही गुगल वगैरे एवढं नव्हतं आमच्या लहानपणी। तर आता हे सगळं इथे फ्राय झालेलं आहे व्यवस्थित आणि याला तुम्ही आता इथे खलबत्त्याने ठेचून घेऊ शकता। मी इथे चॉपर आहे त्यामध्ये सरळ टाकून घेते आहे, सिमिलर होतं ते कुटून घेतल्यासारखं, त्यामुळं मी याच्यातच करून घेणार आहे चॉपरमध्ये। आता हे फ्राय झालेले कंट्रोले मिरच्या लसूण आहे ते थोडंसं असं आपल्याला क्रश केल्यासारखं करून घ्यायचं आहे। तुम्ही मॅशरने पावभाजीच्या पण करू शकता, यापूर्वी मी ते पण दाखवले आहे व्हिडिओजमध्ये। चॅनलवर तुम्ही प्लेलिस्टमध्ये पावसाळी रानभाज्या ह्या नावाची प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये जाऊन बघू शकता सगळ्या रेसिपीज माझ्या। तर आता त्याच कढईत जास्त भांडे भरवायचे नाही म्हणून त्याच कढईत परतले तेल टाकलेलं आहे, थोडंसं जिरं टाकलेलं आहे। मोहरी बिलकुल टाकायची नाही, जसं काही भाज्यांना मी मोहरी अवॉइड करायला सांगते आणि जे फिरवलेलं कंट्रोल्याचं वाटण होतं ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर भरपूर फ्रेश चिरलेली अशी कोथिंबीर आणि त्यानंतर माझं फेवरेट इन्ग्रेडियंट लिंबू याच्यात पिळून घ्यायचा आहे। लसूण, मिरची, लिंबू, कोथिंबीर आणि तो फ्लेवर एवढा मस्त लागतो हे कंट्रोल्याचं भरीत खाण्यासाठी। तर तुम्हाला लिंबू नसेल टाकायचं तुम्ही नाही टाकू शकता, पण मी सजेस्ट करेल एकदा टाकून बघा, एकदम टेस्टी असं हे तिखट झणझणीत कंट्रोल्याचं भरीत बनवून तयार होतं। सोबतच यासोबत मी आज इथे बनवलेली आहे बाजरीची भाकरी आणि भरीत तुमचं मस्त बनवून तयार झालेलं आहे। आता आम्ही जेवायला बसणार आहे, गरम गरम भाकरी पण तव्यावरच आहे, बघू शकता तुम्ही कडक अशी खमंग भाजरी इथे भाकरी इथे बाजरीची भाजून झालेली आहे आणि त्यानंतर आता मी याच्यावरच टाकून घेते आहे मुद्दामून, कारण मला असंच रेसिपीमध्ये दाखवायचं होतं जे साधं पारंपरिक आपलं जेवण आहे ते। तर आता मस्त भरीत झालेलं आहे, आम्ही आता जेवायलाच बसणार आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही पण करून बघा कंट्रोल्याची आणि त्यानंतर रेसिपी आवडल्यास फीडबॅक द्यायला विसरू नका। मनीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया पुढच्या एक छानशा नवीन वेगळ्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत ही रेसिपी तुम्ही पावसाळा आहे तोपर्यंत नक्की ट्राय करा। अजून बऱ्याच अशा युनिक रेसिपीज मी माझ्या चॅनलवर टाकलेल्या आहेत, ते जाऊन तुम्ही बघू शकता। भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।